मंडळी मागे मी गहू न पचण्यावर, गहू लवकर का नाही पचत, गहू पचायला त्रास का होतो, यावर एक व्हिडिओ बनवला होता आणि तो गहू पचण्यासाठी आपण काय-काय करू शकतो याबद्दल पण मी बोललो होतो. परंतु आज आपण दूध पचत का नाही लवकर? दूध पचण्यामध्ये कोणकोणत्या समस्या असतात आणि दूध पचण्यासाठी काय-काय करू शकतो, याबद्दल आज मी बोलणार आहे. मी वैद्य अतुल काळे, होय आयुर्वेद साक्षरवर तुम्हा सगळ्यांचं खूप-खूप स्वागत करतो. मागे काही व्हिडिओ टाकले होते, त्याच्यावर कमेंट्स आल्या, की "सर, की दूध पचत नाहीये, लॅक्टोज इंटॉलरन्स आहे, त्यासाठी काय करता येईल? कारण तब्येत तर खराब आहे, वजन कमी झालं आहे. मग हे वजन वाढवण्यासाठी दूध पिलं तर त्रास होतो दुधाचा, मग त्यासाठी काही करता येईल का?" तर नक्कीच करता येईल. दूध पचण्यासाठी काही गोष्टी आपल्याला नक्कीच करता येतील. परंतु दूध का पचत नाही, हे पण आधी समजून घेऊयात. दूध हे तसं जड असतं पचायला. आयुर्वेदामध्ये गाईचं दूध अमृतासारखं सांगितलंय, परंतु ते पचायला जड असतं. ते पचत नाही व्यवस्थित, म्हणून बऱ्याच जणांना त्रास होताना दिसतो. याचं कारण बरेच जण असं सांगतात, की मला लॅक्टोज इंटॉलरन्स आहे. म्हणजे माझ्या पोटामध्ये दूध पचवण्यासाठी जे एन्झाईम्स पाहिजे, जे पाचक स्राव पाहिजे ते स्रवतच नाहीत आणि त्याच्यामुळे मला दूध पचवता येत नाही किंवा दूध पचत नाही आणि ते दूध पचलं नाही, की पोट डंबरणं, पोट फुगणं, भूक कमी लागणं, पोटात गॅस होणं, कधी-कधी जुलाब होणं, उलट्या होणं किंवा मळमळ होणं असे त्रास चालू होताना दिसतात. यासाठी दूध पचलं गेलं पाहिजे हे अतिशय महत्त्वाचं आहे. आता दूध पचलं का नाही जात? त्याचं महत्त्वाचं कारण कोणतं असेल तर आपली पचनशक्ती व्यवस्थित नसते. आणि दूध हे गुरुगुणाचं असतं. म्हणजे त्याच्यामध्ये एक तर पृथ्वी महाभूत असतं आणि जल महाभूत असतं. पृथ्वी म्हणजे काय? आपण जे पृथ्वीवर राहतो, ते एक महाभूत आहे आणि त्याचा अंश किंवा त्याचं प्रतिनिधित्व करणारे कण हे दुधात असतात आणि ते पचण्यासाठी अतिशय जड असतात. महत्त्वाचं म्हणजे हे कण व्यवस्थित पचले पाहिजेत, त्यासाठी आयुर्वेदामध्ये काही उपाय सांगितलेले आहेत. एक तर तुम्ही गाईचं दूध घेत असाल, तर ते पचू शकतं, परंतु म्हशीचं दूध हे अतिशय जड असतं. गाईच्या दुधामध्ये पाणी घालून उकळून त्याचा पातळपणा वाढवून जर हे असं दूध घेतलं, तर त्याचा फार छान परिणाम होताना दिसतो. ते दूध व्यवस्थित पचायला लागतं. गाईचं दूध त्याबरोबर शेळीचं दूध पण आहे. शेळी काय करते? सगळीकडे हिंडत असते, बाभळीचा पाला खात असते किंवा छोटे-छोटे पानं खात असते. जेणेकरून हलका आहार ही शेळी घेत असल्यामुळे तिचं दूध पण हलकं असतं आणि पचायला अतिशय सोपं असतं. त्याच्यामुळे ते झटकन पचून जातं आणि त्याचा परिणाम आपल्याला जीवनीय किंवा आपल्याला एक जीवनशक्ती मिळते. आपलं वजन चांगलं वाढायला लागतं. आपल्या धातूंची ताकद वाढते. यामध्ये आपल्याला होताना दिसतो. आता शेळीचं दूध मिळणं पण अवघड आहे. मग अशा वेळेस गाईचं दूध, देशी गाईचं दूध जर पिलं, तर त्याचा फार छान फायदा आपल्याला होऊ शकतो. फक्त काय करायचं आहे, की त्याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा अंश जास्त वाढवायचा आहे, की जेणेकरून त्याच्यामधलं गुरुत्व कमी होईल, जलतत्व वाढेल आणि त्याच्यामुळे ते दूध पचायला सोपं होईल. या सगळ्या गोष्टी झाल्या. या जोडीला आपण आणखी काही गोष्टी करू शकतो. त्याच्यामध्ये तुम्ही दालचिनी मिक्स करू शकता. त्यामध्ये तुम्ही वेलची घालू शकता. त्यामध्ये तुम्ही सुंठ घालू शकता. त्यामध्ये तुम्ही पिंपळमूळ नावाचं चूर्ण मिळतं आयुर्वेदाच्या दुकानामध्ये, ते घालू शकता. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही दुधात घातल्या, तर ते दूध पचायला सोपं होतं, सुपाच्य होतं. उकळतानाच या गोष्टी जर घातल्या, तर त्याचा चांगला परिणाम होतो. त्यासाठी काही गोष्टी सांगतो. एक तर पहिली गोष्ट म्हणजे दूध जर पचत नसेल, तर अर्ध्या कपापासून चालू करा. कारण हळू जर दूध वाढवलं, तर ते पचायची शक्ती पण तुमच्यामध्ये निर्माण होऊ शकते. तर असं दूध उकळताना 1 कप समजा दूध तुम्ही पातेल्यात घेतलं, तर त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आणि मी सांगितलेली चूर्ण दालचिनी आहे, सुंठ आहे, नंतर पिंपळी मूळ चूर्ण आहे, जायफळ आहे, वेलची आहे, हे त्याच्यामध्ये घालायचं. उकळून जो पाण्याचा अंश आहे, तो थोडा कमी करायचा आणि असं दूध जर घेतलं, तर त्याचा चांगला परिणाम होऊन तुम्हाला ते दूध पचायला लागेल. आणखी काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ज्या दूध पचवण्यासाठी आवश्यक आहेत, नियम म्हणून पाळल्या पाहिजेत. एकतर दूध हे रात्री झोपायच्या आधी पिऊ नये. सकाळी रिकाम्या पोटी जर दूध घेतलं, मी आता जे सांगितलं त्या पद्धतीने जर दूध घेतलं, तर त्याचा चांगला परिणाम होऊ शकतो. जेवणाच्या आधी दूध घेऊ नये, जेवणाच्या नंतर दूध घेऊ नये. तुम्ही जर मसालेदार, जड पदार्थ जास्त खाल्ले असतील, तर त्याच्या आजूबाजूला दूध कधीही घेऊ नये. त्याच्यामुळे दूध पचत नाही आणि दुधाचे त्रास जास्त होऊ शकतात. तरी त्रास झाला, तर दुधापेक्षा ताक जर घेतलं, तर त्याचा चांगला परिणाम होतो. कारण ताक हे दुधापासूनच बनलेलं आहे आणि ताकामध्ये पचवण्याची शक्ती किंवा तुमची भूक वाढवण्याची शक्ती जास्त असते. त्यामुळे ताक हे अतिशय उत्तम पर्याय तुम्हाला ठरू शकतो. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, त्या दूध पचवण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि दूध हे कोणत्या गोष्टींबरोबर घेऊ नये हे अतिशय महत्त्वाचं आहे. मी मगाशी म्हणालो, की तिखट, आंबट, खारट, मसालेदार, जड जेवणाच्या अलीकडे-पलीकडे दूध घेऊ नये. परंतु त्या जोडीला मीठ, आंबट, याशिवाय मांसाहार, मासे याच्याबरोबर सुद्धा दूध घेऊ नये, हे कधी लक्षात ठेवा. ते अतिशय विरुद्ध आहे आणि फळे आणि दूध हे सुद्धा घेऊ नये. आंबट फळांबरोबर दूध घेऊ नये आणि त्याच्यामुळे होतं काय, की ही फळं किंवा ह्या गोष्टी
दुधासाठी विरुद्ध आहेत आणि त्या जर एकत्र घेतल्या तर आपल्या शरीरामध्ये त्रिदोष वाढतात, त्याचं संतुलन कमी होतं आणि विविध व्याधी आपल्याला होऊ शकतात. हे सगळे दुधाचे नियम आहेत. तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन झालं असं गृहीत धरतो. आता दूध पचत नसेल तर या गोष्टी करून पहा. नक्कीच दूध पचायला लागेल आणि पचलं नाही तर ताक आहेच. ताक हा पर्याय उत्तम आहे. या सगळ्या गोष्टी फॉलो करून पहा. जर उपयोग झाला तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट द्यायला विसरू नका. आता इथेच थांबतो. पुन्हा भेटूयात एक छान नवीन विषय घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा. धन्यवाद. जय स्वामी समर्थ.